अमोल कोल्हे साहेब, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार सुधाकरराव भालेराव, इथे उपस्थित असणारे नागेश फाटे, चंदन पाटील, बापूसाहेब पाटील, आशा शिवाजीराव मुळे, शिवराज तोंडचिरकर, ज्ञानेश्वर पाटील, धर्माजी सोनकवडे आणि सर्वच आपण उपस्थित असणारे बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रवेश घ्यायचा होता। त्यामध्ये भाजपा युवा मोर्चा तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब शंकरराव पाटोदे, अमोल सुधाकरराव भालेराव, संजय भाऊ कस्तुरे, नरसिंह मोहनराव पाटील आणि अनिल कुमार, मोतीराम राठोड, अफजल हारूखान पठाण, दशरथ श्रीवास्तव असे बरेच मान्यवर, मुरलीधर चिखले आणि काही विविध पदाधिकारी यांचा प्रवेश झाला असं मी पहिल्यांदा जाहीर करतो। त्यांना माझं भाषण झाल्यानंतर त्यांचा प्रवेशाचं स्वागताचं काम इथं आपण करू, तोपर्यंत आपण स्थानापन्न व्हा। आपल्या सर्वांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं सुधाकर भालेराव आणि बसवराज पाटील साहेब आणि इथल्या सर्व नेत्यांनी आज एकत्रित बोलवलेलं आहे। माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी बऱ्यापैकी सर्वच गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे। या मतदारसंघात गद्दारी झाली, पवार साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला त्यांनी दगा दिला आणि मराठी माणसाला सगळं खपतं, पण गद्दारी, फसवणूक आणि दगा कधी खपत नाही आणि त्याचं प्रायश्चित्त त्यांना देण्याची कामगिरी उद्याच्या विधानसभेत तुम्हा सगळ्यांना करायची आहे। मागच्या धोका झालाय, धोका म्हणजेच गद्दारी, गद्दारी म्हणजेच फसवणं, फसवणं म्हणजेच धोका। त्यामुळे या मतदारसंघात पवार साहेबांनी मंत्रिपद दिलं, या मतदारसंघात तुम्हा सगळ्यांच्या विकासाचं साधन त्यांच्या हातात दिलं, पण मुठभर कॉन्ट्रॅक्टरचा विकास झालेला दिसतोय, सामान्य जनतेच्या जीवनात कुठं फरक पडलेला मला दिसत नाही। प्रत्येकाशी गोड बोलायचं आणि आपलं तेवढं साध्य करायचं। आता लोकांना पवार साहेबांना सोडल्यामुळं त्यांचा हिशेब करायची इच्छा तयार झालेली आहे आणि म्हणून सुधाकरराव भालेरावजी यांचा प्रवेश हा आमच्या दृष्टीनं एक आशेचा किरण आणि सक्षम अशा पद्धतीनं तुम्हा सर्वांचं नेतृत्व करणारा नेता आज आपल्याला भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या 2.5 महिन्याच्या काळात अनेक भूलथापा होतील, तुमचे पाय धरले जातील, तुम्हाला सांगितलं जाईल तुमच्या डेंगे खालून जातो पण मला मतदान करा। आपण सगळ्यांनी सावध व्हा। शरद पवार साहेबांनी एवढं काम, एवढी मोठी अशी संधी दिलेली असताना त्यांना फसवलं तर तुम्हाला फसवायला किती वेळ लागणार आहे? आणि म्हणून आपण विचाराने उद्याच्या निवडणुकीतलं राजकारण केलं पाहिजे। सुधाकर भालेरावना मी बरेच दिवस बोलत होतो, त्यांनी म्हटलं नाही साहेब, मी भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठेनं काम करतोय, मी काय येणार नाही। मी बराच मागे लागलो, एकदा त्यांना बोलवून घेतलं, म्हटलं चहा घ्यायला तर या। ते चहा प्यायला आले आणि मी त्यांना भविष्य काय आहे ते सांगितलं। ते म्हटले तुम्ही जे भविष्य सांगता तसं झालं तर मग मी येतो। म्हटलं नक्की? हो म्हटले। लोकसभेनंतर ते त्याप्रमाणे आपल्या पक्षामध्ये आले, म्हणून आम्ही त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं। आज मी त्यांना विनंती केली, जरा थोडा कार्यक्रम करा, मोठा करू नका। का करू नका? तर पवार साहेब अजून येणार आहेत। पवार साहेब येतील त्यावेळी तुमच्या प्रमुख मैदानात आपण सभा करायची आहे। ते म्हटले मग मी कुठं करू? रस्त्यावर टाका मांडव म्हटलं, पण काय बिघडत नाही, आपली सभा लय मोठी करू नका। त्यामुळं पवार साहेब ज्यावेळी येतील त्यावेळी
शिवाजीरावजी जरा मोठा कार्यक्रम आपण करू, त्यावेळी आणखीन काही हिशेब असेल तो त्यावेळी जास्त पद्धतीनं बोलू. पण माझी आपणाला विनंती आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वी लढवलेला आहे. स्वर्गीय चंद्रशेखर भोसले इथनं आमदार होते. या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या कृपेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आमदार आपल्याला करायचाच आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीनं काम करायला सुरुवात केली पाहिजे. नवं जुनं असा फरक न करता मान अपमान थोडेसे बाजूला ठेवून गावागावात आपली पार्टी एकसंघ करून जे तिकडे गेले असतील ते परत येत असतील तर त्यांना परत घेऊन आपल्याला ताकदीनं लढायचं काम करा. कारण समोरचा हा तोंडाने प्रयत्नाने आणि कामानं नाही तर पैशानं लढणारा माणूस आहे. किती अमाप पूर येतोय. लोकसभेला बघितलं असेल आपण, लोकसभेला किती पूर आला पैशाचा. आमच्या विरोधकांना पैशाची काही कमी नाही, पैशाचं झाड त्यांच्या घरी लावलंय का काय अशी आता मला छायाला लागली. पण महाराष्ट्रात मगाशी सुप्रियाताईंनी सांगितलं, अमोल कोल्हेंनी सांगितलं, महाराष्ट्रातली माणसं पैशाला भुलत नाहीत आणि ह्यांनी पैसे कुठल्या मार्गाने मिळवलेत याचाही आता महाराष्ट्राच्या जनतेला अभ्यास झालेला आहे. अनेक मार्ग, अनेक पद्धती, अनेक व्यवस्था आहेत. मोठी मोठी टेंडर द्यायची, त्यातून कॉन्ट्रॅक्टरकडून काही ना काही मिळेल अशी व्यवस्था करायची आणि त्यातून एखाद्या आमदाराने सांगितलं मी 1000 कोटीची कामं आणली तर आता माणसं मागं मोबाईलवर कॅल्क्युलेटर काढतात आणि 1000 गुणिले 20% एवढे पैसे मिळाले. कधी 30%. आमदार तसं टक्केवारी बदलते. 20%, 30%. म्हणजे यांनी मतदारसंघासाठी कामं आणली का पैसे गोळा करण्यासाठी या कामाचा उपयोग होतोय याची शंका महाराष्ट्रातल्या जनतेला आज मनापासून यायला लागलेली. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आपला महाराष्ट्रामध्ये विधानसभेतही आम्ही हे सांगितलं, अनेक योजना जाहीर व्हायला लागल्यात. अनेक योजना जाहीर व्हायला लागल्यात. एवढ्या जाहीर व्हायला लागल्यात की त्यासाठी सरकार सामाजिक न्याय विभागाचा निधी कट करतंय, आदिवासी विकासाचा विभागाचा निधी कट होतोय. महाराष्ट्रातल्या दुसऱ्या सगळ्या योजना थांबवायची पाळी या सरकारवर आली आहे. हे जे पोलीस वगैरे सगळे बसलेत ना, यांचाही पगार 1-2-3 महिन्याने होईल की नाही अशी शंका वाटावी. अशी फार मोठ्या प्रमाणात परिस्थिती महाराष्ट्राची आर्थिक झालेली आहे. आज आपल्या सर्वांना सांगतो की मगाशी एक भाषण तुम्ही ऐकलं, कुणीतरी उल्लेख केला, महाराष्ट्राच्या एका आमदारांनी भाषण केलंय, कुठेतरी भाष्य केलंय की तुला अशा ठिकाणी पाठवून देऊ जर आमचं म्हणणं ऐकलं नाहीस तर तुझ्या बायकोचाही फोन तिथं लागणार नाही. पोलीस अधिकाऱ्याला असं बोलणं, महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला अशी दम देणारी राज्यकर्ते सापडलेले आहेत. तुम्हाला दम देऊन तुम्हाला पाहिजे तिकडे अशी बदली करू म्हणून सांगणारे राज्यकर्ते पाहिजेत का व्यवस्थित नियमाने नीतीनं वागणारे राज्यकर्ते पाहिजेत? हे महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आता विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या समोर हे आव्हान, भ्रष्ट मार्गाने काम करणाऱ्या लोकांच्या बरोबर सहानुभूती ठेवायची का सहानुभूती शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या मागे ठेवायची? हेही आव्हान महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्युरोक्रेसी आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे. एक म्हणतो पाहिजे तिथं तुला असं घालतो की तुझ्या बायकोचाच तुला फोन येणार नाही, अशी भाषा कधी राज्यकर्त्यांची महाराष्ट्रात नव्हती. दुसरा म्हणतो डिसेंबरमध्ये आम्ही स्क्रुटिनी करणार आहे आणि स्क्रुटिनी केल्यावर एखाद्या मतदारसंघात 15,000 महिलांना मिळालं असेल तर ते 1000 महिलांच्यावर संख्या आणायची धोरण यांच्या मनात दिसते.
धमक्या देण्याचं काम चाललंय. आमच्या मताच्या पुढचं बटन दाबा, आमच्या चिन्हाच्या, नाहीतर आमच्या या सगळ्या योजना बंद होतील अशी भीती महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना घालू नका. आम्ही महाविकास आघाडीवाले सक्षम आहे असल्या योजना पुढे नेण्यासाठी, किंबहुना त्यात वाढ करण्याचं काम आम्ही भविष्य काळात करू. पण महाराष्ट्रातल्या जनतेला धमक्या देऊ नका. आणि तिसरा एक आमदार म्हणतो की दिलेले पैसे परत काढून घेण्याची देखील आमची ताकद आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष कोणत्या नीतीनं चाललाय याचा तुम्ही मित्रांनो अभ्यास करा. आपण प्रामाणिकपणाने विचार करा. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना थांबवून ठराविक योजनांच्याकडे हे पैसे वाटपाचं काम चालू आहे. आणि हे पैसे वाटपाचं काम डोळे झाकून का करतायत, तर मतं पाहिजेत. मतं मिळाल्यानंतर हे स्क्रुटिनी करणार आणि ही योजना बंद करणार. पण तुम्हा सगळ्यांना मी सांगतो, महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलोय. उद्याचं राजकारण हे बदलणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 31 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या या दोन मित्रांचा पराभव झालेला आहे. उद्याच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या मागे आपण उभं राहायचं हा निर्धार जनतेने केलेला आहे. म्हणून आता हे सांगत सुटलेत की चुकीचं नरेटिव्ह सांगितलं. मगाशी त्या मुद्द्यांवर कुणीतरी बोललं म्हणून मी जास्त बोलत नाही. पण तुमचेच खासदारांचे उमेदवार, खासदारकीचे उमेदवार भाषण करत होते. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीला जाऊन घटना बदलायचं काम करायचं. या राज्यातल्या आणि देशात गोरगरीब जनतेला धाकात ठेवायचं, अल्पसंख्याक समाजाला प्रेशर खाली ठेवायचं, हे काम यांनी केलं. भारतातल्या जनतेने ठरवलं हे 400 पार 400 पार 400 पार म्हणतात, ह्यांना आत्ताच रोखण्याची गरज आहे. तुम्हा सगळ्यांच्या ताकदीनं यांचा वारू 240च्या आत थांबला. म्हणून आता मनासारखं काही करता येणार नाही. म्हणून भेट कुणाची, तर नितीश कुमारची, चंद्रबाबू नायडूची, आणि त्यांच्या टेकूने ह्यांनी परत सरकार केलं. माझी त्यालाही तक्रार नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, चंद्रबाबू नायडू 6 महिने विरोधात होते. त्याला ईडी बीडी सगळं घालून तिथल्या स्थानिक मुख्यमंत्र्यांनी चंद्रबाबूला तुरुंगात ठेवला, तरी यांनी त्याला बाहेर काढला नाही. आणि दुसरे जे आहेत नितीश कुमार, यांनी एक 4 वेळा बाजू इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं केलेलं आहे. त्यामुळं त्यांना देशात पलटूराम म्हणतात. त्यामुळं चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भरोशावर नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार हे वर्ष 6 महिन्यापेक्षा जास्त चालणार नाही अशी मला खात्री आहे. मी हे वर्ष 6 महिने का म्हणतोय, तर ह्या दोघांचा मूड 6 महिने सारखा नसतो. 6 महिन्यानंतर सारखा मूड बदलतो. काय नीति सबके है, आपके भी हो सकते हैं कभी भी हो सकते हैं. आणि म्हणून या देशामध्ये या भारतातल्या जनतेने यांना 240 वर रोखलं. पण तरी यांनी येनकेन मार्गाने सत्ता स्थापन केली आहे. माझी महाराष्ट्रातल्या तुम्हा सगळ्या जनतेला विनंती आहे की घटना बदलायचं यांच्या मनात पाप आहेच, हे किती म्हटले तरी. 1952 सालापासून जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटना लिहिली तेव्हापासून या घटनेला विरोधी लोक करतायत. अगदी तिरंग्याला देखील विरोध केलेला रेकॉर्ड आहे, त्यांच्या पुस्तिकेत लिहिलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आपली तुमची आमची जबाबदारी आहे की एक धक्का आपण दिला लोकसभेला, ह्यांची जाता जाता सत्ता थांबली. पण आता महाराष्ट्राचा धक्का द्या. महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे. यांच्या हातातून महाराष्ट्र काढून घेतला तर पुन्हा कधी देशात दिल्लीत भारतीय जनता पक्ष निवडून येणार नाही. आणि त्याची खात्री करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रातनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे हे दोघं मित्र हद्दपार करण्याची तुम्हा आम्हा सगळ्यांची जबाबदारी. प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात चालू आहे. एकेका रस्त्याला 11,000 कोटी रुपयाचं एस्टिमेट असतं.
आणि टेंडर काढल्यावर 15,000 कोटीला ते रस्ता द्यायला निघाले. एक रस्ता आपल्या विरार वसई विरार तिथून 96 किलोमीटरचा अलिबागला जाणारा एलिव्हेटेड कॉरिडॉर, त्याला 20,000 कोटीचे एस्टिमेट 26,000 कोटीला जायला लागले. पहिल्या रस्त्याला 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये आणि दुसऱ्या रस्त्याला 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये. चंद्रावर जायला काहीतरी मला वाटतं 3,85,000 का काय 2,85,000 किलोमीटर लांब चंद्र आहे. शिवाजीरावमुळे चंद्रावर जायला देखील भारताच्या चांद्रयान चांद्रयान 3 झालं त्या मोहिमेलाही 600 कोटी रुपयेच खर्च. चंद्रावर जायला 600 कोटी, पण वसई विरारच्या माणसाला अलिबागला जायला 26,000 कोटी रुपये. एवढाच धंदा आहे. पैशात मोठे प्रकल्प काढायचे, प्रकल्प काढून मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि बाकी पाहिजे ते मागं करत बसायचं. आणि म्हणून तुम्ही आज महाराष्ट्रातली सगळी ब्युरोक्रेसी खरं म्हणजे ताट मानेने उभी राहिली असती तर एवढा सावळा गोंधळ यांना करता आला नसता. पण बदल्यांना घाबरणारे सरकारमधले बरेच अधिकारी आहेत. आपलं पद जाईल म्हणून घाबरणारे, म्हणेल त्याच्यावर सह्या करत आणि म्हणून महाराष्ट्राची आर्थिक दुरावस्था निर्माण करण्याचं काम हे यांच्या सगळ्या काळात झालेलं आहे. आपल्या शेतकऱ्यांची, शेतमजूर, महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेची, महाराष्ट्रातल्या शिक्षणाची व्यवस्था ही हळूहळू कमकुवत व्हायला लागलेली. महाराष्ट्रातल्या शाळा हळूहळू बंद पडतायत. मराठी शाळा, पोरं इंग्रजी माध्यमाला, खासगी माध्यमाला जाण्याची व्यवस्था हळूहळू इनडायरेक्टली व्हायला लागली आहे आणि त्याचा परिणाम गोरगरिबांच्या पोरांच्या शिक्षणावर हळूहळू व्हायला लागणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला माणूस साक्षर आणि चांगल्या पद्धतीने शिकलेला असला पाहिजे. हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी पाहिलेलं स्वप्न, हे या जिल्ह्यामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी, निलंगेकर साहेबांनी पाहिलेलं स्वप्न, हे तुम्हाला आम्हाला पूर्ण करायचं असेल तर पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचाच विचार आपल्याला पुन्हा एकदा या लातूर जिल्ह्यात निर्माण करावा लागेल. ते काम तुम्ही लोकसभेला केलेलं आहे. ह्या लोकसभेला या मतदारसंघात जरा थोडासा घोटाळा झाला. त्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता, लोकसभेच्या आधी साहेब आले का नंतर आले? त्यामुळे घोटाळा झाला. त्यामुळे लोकसभेच्या नंतर आले. तुम्ही सगळ्यांनी आता ताकदीनं जी थोडीशी वाढ दिसते ती महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आपण हे ठामपणाने सिद्ध करूया की आमचा उदगीर मतदारसंघ हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने जाणारा मतदारसंघ आहे. आम्ही कुठली गद्दारी खपून न घेणारे आणि स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. मी सुधाकर भालेराव साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. अधिक जास्त बोलत नाही कारण पुढे 1 तासावर आणखीन एक सभा आहे. पण तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आता ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. गावागावामध्ये जाऊन माणसं विश्वासानं आपल्या बरोबर कसे येतील हे बघा. मागच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करायचं ठरवलं तर काय अशक्य नाही आहे. ते काम करत असताना पैशाचा प्रभाव सामान्य माणसावर होणार नाही याची देखील काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी आणि आपल्या जळकोट उदगीर भागातले सामान्य मतदार निश्चितपणाने स्वाभिमानी राजकारण पुढे नेण्याचं काम करतील हा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.